चला दर्पण न्यूज। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पावसाळ्यात नागरिकांना सेवा देणाऱ्या हुपरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका सौ रुपाली अजित उगळे यांच्या मागणीनुसार रेनकोटचं वाटप करण्यात आले। पावसाळ्यात प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता व आरोग्यविषयक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी कार्यरत असतात। त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अजय नरळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष श्री प्रकाश रणदिवे, भाजप मंडल अध्यक्ष श्री सुभाष गोटखिंडे, महिला व बालकल्याण सभापती सौ नम्रता रणजित कांबळे, आरोग्य सभापती श्री गुंडू वाळवेकर, ज्येष्ठ नगरसेवक श्री अण्णासाहेब शेंडुरे, नगरसेविका सौ रेवती मनोज पाटील, नगरसेविका सौ भारती सिंधू नायकवडे, नगरसेवक श्री अमरसिंह माने, नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर उपस्थित होते। आरोग्य अधिकारी श्री सचिन भोसले, पाणी पुरवठा अभियंता सौ आसावरी सुतार, सामाजिक कार्यकर्ते श्री अजित उगळे, श्री रणजित कांबळे, श्री मनोज पाटील, श्री सिद्धू नायकवडे, श्री योगेश कळंत्रे, श्री अक्षय पवार, श्री राजू पटेल, श्री पिंटू दादा बारगे, श्री गोगा बांदार, श्री दिशांत जाधव, श्री प्रीतम नकील यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी लक्षात घेऊन त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्याच पार्श्वभूमीवर रेनकोट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। पावसाळ्यात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.